सो हे गाइस वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल. तर गाइस आता स्टार्टिंग करतो ट्रेनमध्ये आणि तुम्ही विचारत असाल की आम्ही कुठे चाललो. तर अचानक आमचा प्लॅन केला की नालासोपाऱ्याला जायचं. तर आता डायरेक्ट आम्ही निघालोच आहे. आता ट्रेनमध्ये बसलो आहे. घरूनच ब्लॉग चालू करणार होतो पण आम्हाला एवढा लेट झाला होता ना तर त्याच्यामुळे खूप घाईगडबड झाली आणि आता ट्रेनमध्ये बसलो. खूप गरम होतं. आता बघूया नालासोपाऱ्याला आम्ही फक्त शॉपिंग करण्यासाठी चाललो. कारण की आमचे इथे शॉपिंग लय महाग होते आणि असं पण मी खूप दिवस झालं मम्मीकडे गेली पण नव्हती तर मला मम्मीकडे पण जाता येईल. तर मग आम्ही तुमचे खूप जणांचे असे कमेंट आहेत की गणू माझ्याकडे राहते तर तिच्या मम्मीकडे ती जात नाही का. तर आज तुम्हाला बघायला भेटेल सगळ्यांची उत्तरं भेटतील की माझ्या घरी पण मी जाते. तर मी दाखवेलच सगळं काय ब्लॉगमध्ये आम्ही पुढे पोचल्यावरती वगैरे. तर काही शॉपिंग करायचं कारण असं आहे की ह्याचा बर्थडे येतोय 11 तारखेला याचा बर्थडे आहे. तर मग सोचलं आम्ही थोडी शॉपिंग वगैरे करू आणि मग नंतर उद्या आम्ही पनवेलला जाणार आहे. तर मग त्यासाठी मग आम्ही आता निघालो आहे. तर बघू किती टाईम लागतो. आणि तसं झालं वाजले 4-4:30 वाजेपर्यंत ट्रेन पोचली पाहिजे. खारबाग इकडे तिकडे पोचलं. तर बघू कसं काय होतं. गॅस आम्हाला बसायला सीट बघा कोणती भेटते. इकडे ट्रेन आहे आमच्या समोर बरोबर जॉईंट आहे ट्रेनचा. आणि या साईडला ऊन बघा किती आहे. आणि आमच्या दोघांची पूर्ण हालत खराब झाली ते ट्रेन. हा वरती फॅन पण नाही बघ. तिथे टाकलंय आम्हाला काय माहिती. इकडे वाघाचा आवाज पूर्ण खार आता 4 वाजता आता पोहोचेल 4 ते 5 स्टेशन बाकी आहेत. आधी तुला पाणी बॉटल खोलता येत नाही रे काळे. काय सांगलं पसारा काय बाई. आखी सीट तुला घेतलेस तू एकटीला. खालतेस कसं एवढी. तूच तिथं जागा बघा मित्रांनो किती घेतले तिने. आपली सीट घेऊन ठेवले तिकडे. असं नको. हो मोजून एवढे आता एवढी बॅग आहे त्याच्यासाठी तू आता अर्धी सीट घेतलेस. हे बघा दे तरी 2 मिनिटं. वाचला. अशी तू ब्लॅकमेल करू नको मला. तुझी शपथ आहे तुझी मला शपथ आहे म्हटलं. व्हायरल करून टाकेन तुला इथे बसलं. काय जी ट्रेन बघा आम्हाला मागापासून असं वाटतं की बाई पुढून ट्रेन अंगावरती येते. गरम एवढं बेकार होतं ना ट्रेन मध्ये बसल्या एकदम मस्त हवा घालत बसले तिथे. खिडकीच्या बाजूला बसले एकदम बेकार गरम होतं. आणि पाठी ऊन बघा काय लागतंय. आणि आता 15 मिनिटांमध्ये वसई स्टेशनला पोहोचायच्या आधीच गाडी थांबून गेलं. जवळच आहे म्हणून चालत पण गेलं आणि एवढ्या याच्यात गाडी थांबली. कधी निघणार ते पण नाही. मला परत जायचं. परत आम्हाला आता शॉपिंग करून घरी जायचं. आता तो एक वैताग आहे. आणि जेवढं गरम होतं आणि त्या ट्रेन थांबतो वैताग आणलाय पूर्ण ट्रेनने. वाजले किती 4 वाजताचा टायमिंग आहे ते पोहोचत आणि आपण डायरेक्ट 4:40 2 वाजता ट्रेन पकडली. वैताग आला पूर्ण ट्रेनमध्ये बसून. गाडी आणली तर त्याच्यावर अजून वैताग येतो त्या उन्हात चालू. म्हणून आज विचार केला आम्ही ट्रेन येतो तर ट्रेनने तर अजून वैताग घ्यायला लागला. बघू कसं काय. ही ट्रेन यायची होती त्याच्यामुळं अजूनपर्यंत ही ट्रेन थांबली. आता ही कधी पास होणार होती तेव्हा ही निघणार आणि तिची स्पीड बघा
काय रेंगळत रेंगळत चालले, बाप रे. काय बोलतेस काळे? काय काय घेतलं त्याच्यातलं? तर काय तिथे गर्दी बघा काय आणि एकदम खतरनाक. त्याने तर बाई सगळ्यांनाच उतरवलं. ती बाय बघ ना, तिलाच लय घाय चढायची. काय बोलणार. तर काय हे बघा, या ट्रेनला चढायची म्हणली तरी अशी गर्दी पूर्ण. नुसते वर खाली अंगावरती चढतच असतात. ते बघा तिकडे तर उतरू पण देत नाही. चल. तर गाईज फायनली आता आम्ही ते नालासोपाऱ्यात परत आलो आहे आणि आता आम्हाला जायचं तिकडे बाप्पा सीताराममध्ये. आणि गाईज मी तुम्हाला काय दाखवू का? हे बघा मी तुम्हाला काहीतरी दाखवते. माझी बॅग काय दाखवत? ओंकारने पकडली. हे बघा, त्याला बोलली मी असं खांद्यावरती लाव, मस्त वाटेल, पण त्याने नाही लावला. मला नाही आवडत हे लेडीज बॅग ते खांद्याला लावून अरे लाव फिरणार. ना, हाय ना, चांगलं वाटतं. हा ना. माझ्यासाठी तेवढं नाही नाही नाही, चल खांद्याला लावतो ना अशी तर मस्त वाटतं. तर गाईज बघा, हा माझ्याच खांद्याला लावतो, त्याच्या खांद्याला लावायला बोललं तर ते नाही, तू माझ्याच खांद्याला लावतो. घर पकड. तर आता जस्ट स्टेशनवरनं बाहेर पण नाही निघालो तर लगेच मॅडमला ताण लागली. तुला काय एवढा आवडतो रे ज्यूस? काय आवडतो पण? काय बोलशील, दारू पी ना मग, ती पण तर चांगलीच असते. तर काय आम्ही लोक इकडे शॉपिंग करतोय आणि त्याच्यामध्ये बघा ही म्युन्सिपाल्टीवाली लोक आले, त्याच्यामुळे सगळे गायब. छू. तर फायनली आम्ही घरी पोचलोय आणि तिथे शॉपिंग करायची होती. आणि पहिली गोष्ट तर शॉपिंगचा व्हिडिओ आम्हाला काढायचाच होता, पण ॲक्च्युली तिथे काय सीन झाला, ज्यावेळी आम्ही पोचलो त्यावेळी बरोबर ती म्युन्सिपाल्टीची गाडी आली. सगळेजण इकडून तिकडून पळायला लागलेले, तर त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढायला आम्हाला भेटला नाही. आम्ही पण त्यातून पण आम्ही घाई गडबडीत अशी शॉपिंग वगैरे केलेली आहे. तर आणि आमचे आउटफिट जर तुम्हाला बघायचे असतील तर ते डायरेक्ट याच्या बर्थडेच्या दिवशी तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे त्याच्या आधी आम्ही एक ब्लॉग काढूच की आमच्या कपडे आम्ही जे पण घेतले ते. नाही काढायचं, डायरेक्ट बर्थडेच्या दिवशी. नाही बर्थडेच्या दिवशी ते एकच घालणार आहे. हा मग ते एकच ना, नंतरला ह्याचं दाखव. तर बघू कसं काय ते आता ही बोलले त्याच्यावर ते. तर बघू आता ह्या ब्लॉगला आम्हाला जास्त तर काय लांबवायचं नाही, कारण की सुरुवातच आम्हाला करायची होती घरून, पण आजपासून सकाळपासून आमची नुसती घाई गडबड चालली, नुसती धावपळच चालले. इथे आल्यानंतर आणि पण आम्हाला शांत टेकलं नाही. घ्यायचंच होतं म्हणजे रस्त्यातून येताना वगैरे, पण खरं खूप एवढी गर्दी होती, एवढं सगळं काय होतं आणि सामान पण हातात होतं, म्हणून आम्हाला घ्यायला वगैरे काय झालं नाही. मग आम्ही घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि तुम्हाला दाखवते मी माझ्याच घरी आले. ए मम्मी इकडे ब्लॉग मध्ये ये लवकर. सगळ्यांना असं वाटतं की मी इकडे येतच नाही तुझ्याकडे. माझा अवतार बघ ना कसा आहे. असू दे. तर ही बघा माझी मम्मी, बघितलं जसं तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये माझीच मम्मी आहे. आणि हे माझंच घर आहे. तुम्हाला घर तोडायला वाटत असेल कारण की आम्ही नवीन घर घेतलंय म्हणून. मग मी तुझ्याकडे येते की नाही? हो येते ना. मग आता तुला कसं वाटतंय आज तुला भेटायला आले? वाटते एकदम छान वाटते. तर काहीच बघा मी माझ्या घरी पण येते. तुम्ही आता असे कमेंट करू नका की दीदी तिच्या घरी जात नाही का. हां. तर या व्हिडिओला काही जास्त लांबवायचं नाही, हा व्हिडिओ इकडेच संपवायचा. तर या व्हिडिओला मी इकडेच एंड करतोय. व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.